शुभंगी प्रेजेंट, राजश्री प्रेजेंट, ऋषिकेश प्रेजेंट. चला तोपर्यंत ऋषिकेश हॅलो ऋषिकेश. आवाज येतोय का? Can you hear Good me? morning, sir. Good morning, very good morning. Can you hear me? माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो सर येते. आता जे आपण काल पाहिलं होतं ट्रेडिंग अकाउंट, मला ट्रेडिंगची डेबिट साईड कोण सांगेल? एकानेच सांगायचं, सगळ्यांनी मध्ये बोलायचं. ऋषिकेशला विचारलं पण ऋषिकेशने काही रिप्लाय दिलाच नाही. ऋषिकेश मुंडे. सोनाली सांगते का तू? नाही सर. नाही केलं. राजश्री सर काय विचारलं परत सांगा ना. आपलं जे काल पाहिलं होतं जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय काय येतं ते सांगायचं मला. डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक आहे ना, ते नॉमिनल म्हणजे प्रॉफिट आणि क्रेडिट साईडला लॉस येतं. डेबिट साईडला काय काय येतं सांगा. ते मी विचारलं की काय काय येतं, म्हणजे की कोणते आयटम्स वाचतात त्या डेबिट साईडला हे विचारलंय. म्हणजे कसं तू ओपनिंग स्टॉक बोलली, ओपनिंग स्टॉक एक झालं, दुसरं काय परचेस, तिसरं काय, अशा पद्धतीने विचारलंय. हा एक मिनिट सर सांगतो. सांगू का सर? हा सांगा ना. रिटर्न्स पण येतं ना सर? रिटर्न्स म्हणजे परचेस रिटर्न असतात, ते रिटर्न आउटवर्ड, त्याबद्दल मी सांगायला जातो थोड्या वेळात. पण आता तुम्ही फक्त जे काय वाचलंय, मी सांगितलं होतं वाचायला, तेवढं फक्त सांगा मला. कोण? राजश्री सांगते ना? हा बरं सांग. बाकीचे सगळे म्यूट व्हा, फक्त राजश्री अनम्यूट करा आणि ती सांगा. राजश्री नाही, परचेस रिटर्न सांगा. श्रीदेवी सांगते का? शिरीन. ओके शिरीन. ओके शिरीन सांग बरं. परचेस रिटर्नच ना सर? हा परचेस रिटर्नच नाही, ट्रेडिंग अकाउंट आपण जे बघितलं होतं, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड काय आहे, त्या डेबिट साईडला जे जे काय आयटम्स आहेत ते सगळं सांगायचंय मला. ओपनिंग स्टॉक. गुड. पहिलं बरोबर आहे. टू परचेसेस. गुड. टू रिटर्न्स आउटवर्ड, टू कॅरेज इनवर्ड. टू रिटर्न्स नाही, ते लेस म्हणतो ना आपण. रिटर्न आउटवर्ड काय लिहिले ते आधी लेस लिहिलेले. लेस रिटर्न आउटवर्ड. गुड. हा त्यानंतर काय लिहिले? टू कॅरेज इनवर्ड. बरोबर आहे. त्यानंतर टू फ्राईट. बरोबर आहे. त्यानंतर टू डॉक चार्जेस. बरोबर आहे. त्यानंतर टू कस्टम ड्युटी. बरोबर आहे. कस्टम ड्युटी. त्यानंतर टू वेजेस प्रोडक्टिव्ह. बरोबर. प्रोडक्ट वरती वेजेस. बरोबर. 2 मिनिटं. हा सांगा पुढं. मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. बरोबर. राईट. अजून टू वेजेस अँड सॅलरीज. टू वेजेस अँड सॅलरी. पहिलं नाव काय? वेजेस आहे, त्यामुळे ट्रेडिंगला येतं. जर सॅलरी पहिलं नाव असतं तर प्रॉफिट अँड लॉसला आलं असतं, लक्षात घ्या. एवढं आता फक्त लक्षात ठेवा. पुढे सांगा. सांग का सर तकदीश? हा बरं सांग. तकदीश सांग. कामगार शिरीन थांब 2 मिनिटं. हा सांग. टू इम्पोर्ट ड्युटी. हा टू इम्पोर्ट ड्युटी. अजून
to cold, Sir, coke, मी gas, सांगू? and motive power oil. गुड Water गुड grease. गुड अजून True reality on purchase, production. ओके टू रॉयल्टीज परचेस ऑन प्रोडक्शन बरोबर त्याबद्दल मी To तुम्हाला सगळं सांगतो. primary packing charges. गुड टू प्रायमरी पॅकिंग चार्जेस त्यानंतर 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा Med दोन्ही पण and दोघं पण हा, थांबा हा. 2 मिनिटं आता दुसऱ्याला नंतर विचारतो तुम्ही हा, भरपूर भरपूर सांगितलं तुम्ही. ऋषिकेश सांगतोय का? ऋषिकेश का झोपलाय? हा सर. हा मी काय म्हणतोय की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय येतं आता भरपूर काही सांगितलेलं आहे दोघींनी. आता तू सांगतो का पुढचं थोडंफार? सर मी अजून बुक नाही आणले. अरे बुक नाही मी लिहून घ्यायला लावलं होतं स्क्रीनशॉट काढून नोटबुक मध्ये. लिहिलंय का तू? लिहिलंय का? हॅलो ऋषिकेश हॅलो. हा लिहिलंय का तू? बरं जाऊ दे, नाही चल. सर. ठीक आहे ऋषिकेश नंतर लिहून घे. लिहून घ्या. कोण दुसऱ्याला विचारतोय मी. शुभम शुभम हा सर. हा मला सांगतो का तू ट्रेडिंग अकाउंटच्या सांगू? डेबिट साइड? हा सांग पटपट सर. इथून सांगतो सर. टू रॉयल्टी ऑन हा तिथून सांग. प्रोडक्शन. चालेल 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 ओके पुढे. टू प्रायमरी पॅकिंग. गुड. आवाज येईना sir. टू आवाज- फॅक्टरी लँड हॅटिंग. टू फॅक्टरी रेंट अँड रेट्स. गुड. टू फॅक्टरी इन्शुरन्स पुरे. सॅलरी. टू ग्रोस प्रॉफिट सिटी. ओके गुड गुड गुड. थांब आता तू दुसऱ्याला विचारतो. पुढे क्रेडिट साईड आहे सर. क्रेडिट साइड विचारतो मी दुसऱ्याला. तू फक्त म्यूट कर आता. Sir, मी सांगू का? कोण आहे? नाव काय? शिरीन. शिरीन. शिरीन आता तू सांगितलं ना आता 2 मिनिटं दुसऱ्याला चान्स देऊ आपण. परत आपण घेणार आहे पुढे आपण. सर मी सांगू? कोण मी? सोनाली धीमे. बरं सोनाली सांग. सर क्रेडिट साईडचं सांगायचंय ना? हो क्रेडिट साइडला आहे काय येतात ते बाय सेल्स. रेंज मध्ये आहे बरं बाळा. रेंज नाहीये. काय सर? रेंज नाही आवाज ब्रेक होतोय तुझा. हो ओके, हो बोल. सर इथं नेट प्रॉब्लेम खूप होतोय. बरं ठीक आहे बोल बोल बोल. बोल. बोल सोनाली. हो सर बोलू का? हा बोल ना बोल. सर बाय सेल्स. हा बाय गुड्स लॉस्ट बाय फायर. बरोबर. सर आवाज येते का माझं? येतो एकदम क्लिअर आवाज येतो एकदम क्लिअर. हा अजून हो हो. बाय गुड्स लॉस्ट बाय थीफ्ट. गुड. Buy goods distributed as free samples. Very Buy good. goods lost in accident. Buy goods withdrawn by partners. Buy Good. closing stock and buy gross loss credit debit. ओके ओके गुड 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 व्हेरी गुड. बर आता आपण हे सर्व काही सांगितलं. चांगल्या उत्कृष्ट सर्वजण अभ्यास करतात. त्याचा अर्थ ज्यांनी काही लिहून घेतलं नसेल तर त्यांनी काय करा बुक असेल किंवा पीडीएफ असेल त्याचं स्क्रीनशॉट काढून आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आपण रोजच्या रोज अभ्यास केला तर आपल्या एवढं जास्त लोड पडणार नाही. जर आपण अभ्यास नाही केला तर एके दिवशी असं लोड होईल की आपण काहीच करू शकणार नाही. नंतर मग आपल्याला जास्त जर अभ्यास वाटला आपण जर आता अभ्यास नाही केला तर आपल्याला वर्षा शेवटी एवढा लोड होईल की आपल्याला ते करणं मुश्किल होईल आणि आपल्याला नाईलाजाने मला कमी मार्क द्यावे लागतील तुम्हा सगळ्यांना. कारण की जे तुमचे जे 20 मार्क असतात त्यामध्ये तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्याप्रमाणे नोटबुक किती कम्प्लीट आहे ह्या गोष्टीवरती सगळे मला मार्क्स द्यावे लागतात काही. बरोबर आहे. जर चेकिंग झाली आणि मी सगळ्यांना मार्क दिले तर ह्याचा मला लॉस होईल. त्यासाठी तुम्ही आतापासून सुरुवातीपासून अभ्यासाला लागा. आपल्याला टाइम कमी आहे. ऍक्च्युअली आपले कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपले 2-4 महिने गेलेत तर आपल्याला स्लो चालून काय चालणार नाही. जरासं फास्ट चालावं लागणार आहे आपल्याला.
जर फास्ट चालायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही जर अभ्यास नाही केला तर मला स्लो चालावं लागेल नाईलाजाने. तर स्लो चाललं तर आपला पोर्शन कम्प्लीट होणार नाही, हे लक्षात घ्या. मग मला असं करावं लागेल की जे अभ्यास करत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागेल. अशी वेळ येऊन देऊ नका, कारण की मला असं आवडत नाही. मला असं वाटतं की सर्वजण की आपल्यातला ज्याला काही जमत नाही अशा माणसाला मला परफेक्ट बनवायचंय. जर तो परफेक्ट बनला तर ज्याला सगळं जमते तो अजून परफेक्ट बनेल. तो तर आपल्या 100 पैकी 100 मार्क घेईल, बरोबर का नाही? मला 100 पैकी 100 घेणारे मार्क माझे प्रत्येक वेळेस मी ज्या ठिकाणी गेलेलो आहे तिथं माझा एक तरी स्टुडंट किंवा 4-5 स्टुडंट तरी माझे 90च्या वरती असतात, आणि एक स्टुडंट असा असतो की तो 100 पैकी तो 100ला घातलेला असतो. ठीक आहे, तर तुमच्यापैकी असे तयार होऊ शकतात ज्याला काही जमत नाही. अशी माणसं माझ्याकडे 100 पैकी 100 मिळू शकतात, कारण की त्यांनी काय केलेलं असते, प्रॅक्टिस केलेली असती. बरोबर, प्रॅक्टिस केलं तर आपल्याला 100% चांगले मार्क्स पडणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण आपल्या टॉपिक कडे वळू. परत तोच फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो आणि व्यवस्थितरित्या परत एक्सप्लेन करतो की जेणेकरून तुम्हाला एकदम 100% समजावं. आता तुम्हाला काल सांगितलं होतं, जे ऍबसेंट असतील त्यांना सांगा की आज महत्वाचे आपले पाठ चालू आहे. बरोबर, महत्वाचे टॉपिक चालू आहे. कोण आपले मित्र मैत्रिणी असतील त्यांना सांगून टाका की बाबा आज जरी नसतील तरी उद्या तरी प्रेझेंट राहा. नंतर लोड म्हणजे तर काही समजणार नाही काय चाललेले. आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडू त्यावेळेस ट्रेडिंग समजलेलं नसेल, कारण का तुम्हाला 11वीला तर काय झालेलं नाहीये. बरोबर, आता 12वीला चालू आहे तर तिथं तरी तुम्ही प्रॉपर लक्ष द्या, तर तुम्हाला समजेल. जर 11वीला थोडंफार झालं असं तर आता तुम्हाला लोड नसता आला. आता 12वीला मी तुम्हाला एवढं स्लो का जातोय, कारण की तुमचं 11वीला झालं नाही. नाहीतर मी तुम्हाला 12वीला सांगितलं असं हे लिहून घ्या, नंतर डायरेक्ट मी पुढं प्रॉब्लेम चालू केले असते. तुमचं 11वीचं झालं नाही, बेसिक थोडं कच्चं आहे, त्यामुळे मी तुमचं बेसिक पासून घेतोय व्यवस्थितरित्या. तर ह्यासाठी सर्वजण प्रेझेंट राहा. तुमच्याकडनं मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या, मग मला पण इंटरेस्ट येईल तुम्हाला चांगल्या रीतीने शिकवायला, नवीन तुमच्याकडनं करून घ्यायला. ठीक आहे, बघा मी आता सांगितलं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, आता सगळ्यांचा मी अर्थ सांगणार आहे. आपल्या नोटबुक समोर असेल, ज्यांनी लिहून घेतलंय त्यांनी वही समोर घ्या, ज्यांनी नाही लिहून घेतलंय त्यांनी फक्त नाव लिहा आणि ज्याचं काय सांगतोय मी ते लिहून घ्या आता तात्पुरतं. ठीक आहे, नोटबुक सगळ्यांनी पटपट आपल्या समोर नोटबुक घ्यायची आहे आणि नोटबुक घेऊन मी जे सांगेल त्याचे अर्थ ते लिहून काढायचे. अर्थ किंवा त्याबद्दल मिनिंग सांगणार आहे की हे काय असतं ते काय असतं. ठीक आहे, पहा. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, जो काय मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक असतो तो ह्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक असतो. म्हणजे काय, जर मी सांगितलं तर काल माझ्याकडे 100 पेन्सिली असेल, ह्या मागच्या वर्षी मी 10 पेन्सिली विकल्या, मग 10 पेन्सिली म्हणल्यावरती माझ्याकडे क्लोजिंग स्टॉक किती राहिला, 90 पेन्सिलींचा राहिला. म्हणजे माझा ज्यावेळेस मी इयर एंडिंग करतोय, त्यावेळेस मी माझा बिझनेसचं वर्ष संपवतोय, त्यावेळेस माझ्याकडे स्टॉक किती, 90चा स्टॉक होता. तर माझा ओपनिंग स्टॉक किती असणार आहे नेक्स्ट इयरचा, 90 असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक म्हणजे बिझनेस ज्यावेळेस स्टार्ट होतो त्यावेळेस असणारा आपल्याकडे स्टॉक, तो म्हणजे ओपनिंग स्टॉक. परचेस तर सगळ्यांना माहिती आहे, खरेदी. बरोबर आहे, आपल्या बिझनेस साठी माझ्याकडे 90 पेन्सिली होत्या, मला अजून बिझनेस वाढवायचा आहे म्हटल्यावरती मला पेन्सिल अजून खरेदी करावी लागणार. मग 90 पैकी मी अजून 100 खरेदी केल्या, मग माझ्याकडे 190चा स्टॉक झाला. कधी, ज्यावेळेस मी पेन्सिल परचेस केल्यानंतर. हे लक्षात घ्या, परचेस म्हणजे खरेदी. बरोबर आहे, आणि त्यामधनं लेस करायचंय. लेस काय सारखं नसतं करायचं, पण दिलेलं आहे की बाबा ज्यावेळेस परचेस सारखंच आपण परचेस रिटर्न करतो का, सारखाच आपल्याला माल खराब येऊ शकतो का, नाही. कधीतरी क्वचित आपल्याला माल खराब येऊ शकतो. बरोबर आहे, जर मला 100 पेन्सिली मी खरेदी केल्यात, बरोबर, नवीन बिझनेस मध्ये 100 पेन्सिली खरेदी केल्यानंतर मला त्यातल्या 10 पेन्सिल तुटलेल्या आल्या किंवा 10 पेन्सिल डायरेक्ट बॉक्स खोललेले आले, पेन्सिलचे बॉक्स, तर मी हे काय करणार, रिटर्न काढणार. बरोबर, रिटर्न करणे म्हणजे काय की परचेस केलेला माल रिटर्न केलाय. बघा, आउटवर्ड का म्हणलं ह्याला, हे लक्षात घ्या. त्याला आउटवर्ड का म्हणलेलं आहे, कारण आपण हा माल, आलेला माल पाठवतोय, आउट करतोय, म्हणून त्याला आउटवर्ड म्हणलेलं आहे. समजलं का, आउट करतोय, आउट म्हणजे जाणे. बरोबर नाही, आलेला माल तो आपण घालवतोय म्हणून, हा, त्यामुळे आउटवर्ड म्हणतो आपण त्याला. रिटर्न आउटवर्ड पण म्हणतात किंवा परचेस रिटर्न पण म्हणतात. परचेस रिटर्न दुसरा शब्द ह्याला आहे. ठीक आहे,
त्यानंतर कॅरेज इनवर्ड. बघा कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, जे काय ट्रॅव्हलिंग आपले वाहतूक आहे, वाहतुकीची आपण जर गाडी भाड्याने दिली, भाड्याने किंवा आपण चालवायला दिली, बरोबर का नाही. कॅरेज इनवर्ड म्हणजे आवक, बरोबर का नाही. कॅरेज म्हणजे गाडी वाहतूक, हे लक्षात घ्या. कॅरेज ह्याचा अर्थ काय, गाडी पण म्हणू शकतो किंवा वाहतूक म्हणू शकतो. आणि इनवर्ड म्हणजे काय की आवक, बरोबर का नाही. गाडी वाहतुकीपासून मिळणारी आवक, किंवा ते काय आपण असं म्हणू शकतो, वाहतूक आवक किंवा गाडी आवक असं पण म्हणू शकतो. त्याला मराठीमध्ये असा शब्द असेल. सगळ्यांनी लिहून घेताय ना सगळे? हो सर. ओके. हो सर. त्यानंतर फ्राईट. फ्राईट FREIGHT. फ्राईट म्हणजे भाड्याने देणे. आपली वाहतुकीची गाडी, माल वाहतूक असेल तर बघा, फ्राईट म्हणजे नुसतं भाड्याने देणे नाही, वाहतुकीची गाडी भाड्याने दिले. आपले बिझनेस असेल तर आपला बिझनेस मध्ये कधी टेम्पो असेल तर तो टेम्पो आपल्याला दुसऱ्या एका बिझनेसमॅनला भाड्याने द्यायचा आहे. त्याकडे टेम्पो नाहीये आणि त्याला आपल्याला भाड्याने द्यायचं, मग आपली गाडी आपण ती काय दिली, भाड्याने दिली. तेच म्हणजे काय फ्राईट. ते म्हणजे काय फ्राईट म्हणजे माल वाहतुकीची गाडी भाड्याने देणे. माल वाहतुकीची गाडी भाड्याने देणे. त्यानंतर टू डक चार्जेस. डक चार्जेस म्हणजे काय, आपले गोदी खर्च, गोदी शुल्क. गोदी शुल्क म्हणजे काय, आपल्या गोडाऊनाबद्दल जे काही शुल्क असतात त्याला आपण डक चार्जेस असे म्हणतो आपण, बरोबर. गोडाऊनच्या रिलेटेड खर्च असतात त्यांना डक चार्जेस म्हणतात. ते आपण शॉर्टकट मध्ये आपण गोदी खर्च असं म्हणूया. गोदी खर्च लिहून घ्या, गोदी खर्च. त्यानंतर काय, कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी. 2 मिनिटं म्यूट करून टाका सगळेजण, मला मध्ये आधी आवाज येतो. कस्टम ड्युटी म्हणजे काय, बघा आपला जो माल विदेशी पाठवायचा असेल, बरोबर, विदेशी पाठवणारा माल जर त्यामध्ये आपण कस्टम ड्युटी भरली नाही, म्हणजे आपण त्याचा कर भरला नाही, बरोबर नाही. विदेशी ज्या बिझनेसचे प्लेन असतात, बघा प्लेन हे पॅसेंजरचे प्लेन असतात, बिझनेस प्लेन असतात. प्लेन म्हणजे विमानं, ठीक आहे. विमानं कसे बिझनेसची विमानं पण असतात वेगवेगळी. तर त्या बिझनेसच्या विमानामध्ये जर त्यांनी ड्युटी भरली नसेल, गव्हर्नमेंटचा टॅक्स भरला नसेल, गव्हर्नमेंटचा टॅक्स भरलेला नसेल, आवाज कोणी म्यूट, त्यांनी ड्युटी भरलेली नसेल, बरोबर, कस्टमची म्हणजे टॅक्स भरला नसेल, तर तो टॅक्स भरणं कंपल्सरी असतं. जर टॅक्स नसेल भरला तर त्याचा माल पूर्णपणे जप्त होतो, बरोबर नाही. त्यासाठी आपल्याला कस्टम ड्युटी भरणं गरजेचं असतं, बरोबर नाही. कस्टम ड्युटी म्हणजे आपल्या फॅक्टरीच्या मालावरती भरलेला, आपण जर विदेशावरनं माल आणत असेल तर त्याला कस्टम ड्युटी भरणं गरजेचं आहे. मग कस्टम ड्युटी म्हणजे काय, आपल्या काय म्हणता येईल त्याला, आयात कर म्हणून, आयात कर नाही, त्याला कस्टम ड्युटीला आपण काय म्हणू शकतो की कर म्हणू शकतो. आपल्या मालावरती जो कर लागतो, ड्युटी भरावी लागते, अर्ज, त्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतोय, ठीक आहे. त्यानंतर वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. आता वेजेस सर्व प्रकारचे एकच असतात. आपल्याला कशाला का पैसे देणार, मजुरी असते, कशासाठी दिली तरी, बरोबर. वेजेस हे कधी ट्रेडिंग अकाउंटला येतं. प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस म्हणजे काय, आपण जे मॅन्युफॅक्चरिंग साठी दिलेले हे आहे, पैसे असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग साठी दिले असतील किंवा प्रोडक्शन साठी एखाद्या माणसाला पैसे दिले असेल, रोजगार दिला असेल, किंवा आपण कोणत्याही कार्यासाठी रोजगार दिला असेल, वेजेस हे सगळं कुठे येतं, ट्रेडिंगच्या डेबिटला येतं. जर सॅलरी पहिला शब्द असेल तर तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉसला येतो. वेजेस म्हणजे मजुरी, वेजेसचा अर्थ लिहून घ्या, मजुरी, ठीक आहे. त्यानंतर सॅलरी वेजेसचा अर्थ लिहिलेला सॅलरी म्हणजे पगार. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर. ज्या वेळेस आपल्याला विदेशाकडनं आपल्याला माल येतो, बरोबर का, त्याला कर भरावा लागतो, त्याला म्हणतो आयात कर. इम्पोर्ट ड्युटी भरली नसेल तर आपल्याला कस्टम ड्युटी भरावी लागते, हे लक्षात घ्या. वेजेस म्हणजे काय, काय वेजेस म्हणजे काय, मजुरी. दिसलं का, वेजेस म्हणजे मजुरी. हो.
त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर. आता आपण आयात निर्यात शिकलो असेल, बरोबर का नाही? आयात निर्यात कधी करतो आपण? ज्या वेळेस आपलं हे आपल्या वस्तू देवाणघेवाण, आपला माल बरोबर का नाही? म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आपण पाठवायचं तर काय म्हणतो आपण? त्याला निर्यात म्हणतो. आयात निर्यात तसंच करतो ते. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला कर भरावा लागतात, त्याला आपण इम्पोर्ट ड्युटी. आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट इंग्लिश मध्ये नाव आहे त्याचं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. त्यातली इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी काय आहे की आपल्याला भरावी लागते, ते म्हणजे इम्पोर्ट ड्युटी. आता नेक्स्ट बघा, कोल, गॅस अँड वॉटर. बरोबर का नाही? कोल म्हणजे काय? कोळसा. बरोबर. कुक म्हणजे काय? आपला कुक जे काय आपण किचनचं असेल ह्याच्यामध्ये बिझनेस मध्ये काय एखाद्याला चहा बनवून देण्यासाठी आपलं किचन वगैरे असेल, गॅस असेल, मोटिव्ह पॉवर असेल, बरोबर का नाही? ऑइल, तेल असेल, वॉटर असेल. त्यानंतर ग्रीस. ग्रीस म्हणजे जे आपल्याला बिझनेस साठी मशिनरीसाठी लागणार ग्रीस. ग्रीसने काय होतं? आपली मशीन स्मूथली पळते. त्या सगळ्यांचा खर्च कुठे येतो? फॅक्टरीचा डायरेक्ट एक्सपेन्सेस येतो. म्हणजे आपण हा ट्रेडिंग मध्ये मांडायचा. लक्षात घ्या. आलं का ध्यानात? त्यानंतर काय? रॉयल्टीज. रॉयल्टी बघा, रॉयल्टीचा अर्थ बघा. रॉयल म्हणजे काय? आपण भरपूर शब्द वापरतो, खास करून मला वापरतो. रॉयल माणूस होता. रॉयल्टी म्हणजे काय? की थोडक्यात राजा, त्याचं नाव लौकिक झालेलं आहे, त्याचं नाव लौकिक झालेलं, त्याचं चार्जेस भरावे लागतात. बरोबर का नाही? जर आपल्या कंपनीमध्ये परचेस केलेला माल, आता बघा आपण एक साधे लोकल शूज विकत असेल आणि जर आपल्याला कुठला माल विकायचा आहे, रिबॉकच्या शूजचा किंवा नायकी शूजचा आपल्याला माल विकायचा असेल शूजचा, तर ते काय झाली? थोडीशी नावलौकिक कंपनी झाली. जर ती नावलौकिक कंपनी झाली तर अशा कंपनीला एक गव्हर्नमेंटला रॉयल्टी भरावी लागते त्यांच्या नावलौकिकतेचा. बरोबर का नाही? ती म्हणजे रॉयल्टी. किंवा प्रोडक्शन. बघा, प्रोडक्शन म्हणजे आपण काहीतरी ब्रँडेड प्रोडक्शन करत असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटला रॉयल्टी भरावी लागते. रॉयल्टी म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट भरावी लागते गव्हर्नमेंटला. बरोबर नाही? हे झालं रॉयल्टी. बरोबर. रॉयल्टीचा अर्थ थोडक्यात राजा माणूस असेल त्याला आपण रॉयल म्हणतो. ठीक आहे, रॉयल्टी भरली. त्यानंतर प्रायमरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे काय? हे बघा, प्रायमरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये काय पॅकिंग करायचं असेल, सपोज पेन्सिलचं मी सांगितलं बिझनेस, पेन्सिल आपल्याकडे सुट्ट्या स्वरूपात असेल आणि ते आपल्याला पॅकिंग 10चे पेन्सिल करून एका बॉक्समध्ये टाकायचे असेल, बरोबर नाही? मासे पेन्सिल पॅकिंग करून आपल्याला द्यावे लागतात. बरोबर नाही? आणि प्रत्येक काम करणं आपल्याला पॉसिबल नसतं, तर आपण ते दुसऱ्याकडनं काम करून घेतो आणि त्याला आपण काय करतो? पैसे पेड करतो, पैसे देतो पॅकिंगसाठी. ते पॅकिंग चार्जेस कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. हे फॅक्टरीचे रिलेटेड एक्सपेन्सेस. आता इथं डायरेक्ट लिहिलं फॅक्टरीची लाइटिंग आणि हिटिंग. लाइटिंग आणि हिटिंग म्हणजे काय? जास्त पॉवर असेल तर हिटिंग म्हणतो आपण. लाइटिंग आणि हिटिंग म्हणजे फॅक्टरीला जी यूज केलेली लाइटिंग असते ती पण कुठे येते? ट्रेडिंग अकाउंटला येते. हे लक्षात घ्या. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला? फॅक्टरी रेंट. फॅक्टरीचं भाडं. रेट अँड टॅक्सेस. रेट्स म्हणजे का? आपले रुपये स्वरूपात. बरोबर का नाही? हे काय येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला येतं. फॅक्टरीचं रेंट म्हणजे भाडं. रेंटचा अर्थ लिहून घ्या, भाडं. त्यानंतर फॅक्टरी इन्शुरन्स म्हणजे जर आपली फॅक्टरी हे करायची, हे झाले म्हणजे फॅक्टरी जर इन केस आपली जळली किंवा आपली फॅक्टरी पूर्णपणे डुबली किंवा एखादी आपत्ती आली ना, आपत्तीमध्ये आपली फॅक्टरी जर पूर आला, पुरामध्ये आपली फॅक्टरी पूर्णपणे गेली वाहून, तर त्याबद्दल आपण जर इन्शुरन्स काढलेला असतो त्यानंतर आपल्याला पैसे भेटतात. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा थोडे पैसे द्यावे लागतात. इन्शुरन्स नॉर्मली आपली गाडी बघा, आपण टू व्हीलर विकत घेतली तर टू व्हीलरचा पण इन्शुरन्स असतो. बरोबर आहे? आता तर माणसांवरती पण इन्शुरन्स निघायला लागले, म्हणजे लाईफ इन्शुरन्स. बरोबर नाही? म्हणजे जर माणसाला काय झालं तर माणसाच्या मागच्या माणसांना पैसे भेटावे. समजलं? इन्शुरन्स म्हणजे आधी सिक्युअर साठी भरलेले पैसे. त्यानंतर वर्क्स मॅनेजर सॅलरी. आता मॅनेजरची सॅलरी असेल, वर्क्स ज्या बिझनेस मध्ये काम करतो, जो मॅनेजर मेन असेल माणूस, त्याची सॅलरी, मॅनेजर सॅलरी. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट, निव्वळ नफा. समजलं का? यानंतर पहा, आपण झाली डेबिट साइड बघितला. आपण कोणती साइड बघितली? डेबिट साइड. मॅनेजर सॅलरीचं काय सांगितलं सर? मॅनेजर सॅलरी म्हणजे काय? आपल्या कंपनीमध्ये मॅनेजर असतील,
तर ते मॅनेजरची सॅलरी, म्हणजे जो मेन माणूस असतो, मॅनेजर म्हणजे माहिती ना कोण असतो, कंपनीमध्ये सर्व कामगारांना चालवणारा एखादा माणूस परफेक्ट, ठीक आहे, त्याला आपण मॅनेजर म्हणतो. तर त्या मॅनेजरची सॅलरी आपल्याला त्यामध्ये दिलेली असते. त्यानंतर आपल्याला जे बघायचंय हे पाहिजे. आता आपल्याला काय बघायचे, क्रेडिट साइड, डेबिट साइड झाली. आता आपण कोणती साइड बघितली, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइड. कोणती साइड बघितली, डेबिट साइड. डेबिट साइड. डेबिटलाच आपण DR असा शॉर्ट फॉर्म वापरतो. हे सगळं शिकला असेल तुम्ही 11वी मध्ये, बरोबर ना. आता क्रेडिटला आपण कोण, इथं आपण CR हो शिकलेलो सर. हा CR, क्रेडिटला काय म्हणतो आपण, CR शॉर्ट फॉर्म, क्रेडिट साइड. आता आपल्या ट्रेडिंग अकाउंटची कोणती साइड, हा बोला, ट्रेडिंग अकाउंटची कोणती साइड आहे, क्रेडिट साइड, ठीक आहे. डेबिट साइड मध्ये सगळे, डेबिट साइड मध्ये काय होतं, ते खर्च असतात, खर्च सगळं काय असतात, खर्च सगळे खर्च. पेज नंबर काय आहे, पेज नंबर बघा, पेज इथं नंबर काय 16 बरोबर आहे. इथं सगळे खर्च असतात आपले, आणि इथं सगळे काय असतात, इन्कम. इन्कम म्हणजे मिळकत. सगळे इन्कम यामध्ये असतात, ठीक आहे. मिळकत जे काय असेल ते. सेल्स बघा, आपण खरेदी केला, जर माल विकला, आपण माल जर विकला असेल तर काय होतं, आपल्याकडे पैसे येतात. पैसे आले की काय म्हणतो आपण, त्याला इन्कम म्हणतो, बरोबर आहे. आणि तर आवाज नाही येते. आता येतोय का, येतोय. हे पहा, आवाज अडकत येतो. 2 मिनिट. हा येतोय का आता, ओके. आता सेल्स म्हणजे हो, काय, येतोय. विकणे, माल विकणे, बरोबर. आपण जर माल विकला तर आपल्याकडे काय होतात, पैसे येतात. जर मी या 100 पेन्सिलीपैकी 80 पेन्सिल विकल्या 1-1 रुपयाला, तर मला 80 रुपये काय झाले, मग आले. मग 80 रुपये काय झाला, माझा इन्कम झाला. मग सेल्स कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला येणार, बरोबर ना. हा, आता इथंच मी मला सांगितलं, परचेस, रिटर्न आउटवर्ड परचेस मधनं मायनस करतो, आणि रिटर्न इनवर्ड हे कशातनं मायनस करतो आपण, सेल्स मधनं. लक्षात घ्या, रिटर्न इनवर्ड म्हणजे काय हे लक्ष. 2 मिनिटं, आवाज म्यूट करा सगळ्यांनी, मला बाहेरचे आवाज येतात दुसरे. हा ठीक आहे. रिटर्न इनवर्ड, रिटर्न इनवर्ड म्हणजे काय बघा, आता सेल करणे, आपण खरेदी सेल केल्यानंतर माल येतो का जातो, आपल्याकडनं जातो, बरोबर आहे. माल आपल्याकडनं जातो. जर माल आपला गेला तर तो काय होतं, आपल्याकडे पैसे येतात. पैसे आल्यानंतर काय करतो आपण, ते इन्कम म्हणून स्वरूपात घेतो. इन केस आपला माल जर जाताना ट्रॅव्हलिंग मध्ये खराब झाला, 10 पेन्सिली तुटल्या, तर 10 पेन्सिली आपल्याला रिटर्न होतात, म्हणजे त्या इन झाल्या. काय झाल्या, इन म्हणजे इनवर्ड. लक्षात घ्या, ह्या 10 पेन्सिली आपल्याकडे इन झाल्या, आउट झालेला माल इन झाला. म्हणजे आपण रिटर्न इनवर्ड काय करायचे, लेस करायचे, बरोबर का नाही. सेल केल्यानंतर आपल्याकडनं माल आउट होतो, म्हणजे जातो आपल्याकडनं, आणि ज्या खराब पेन्सिली काय होतात, इन होतात. त्यामुळे रिटर्न इनवर्ड आपण काय करतो, लेस करतो. हे लक्षात घ्या, काय करतो, लेस. आता ह्या रिटर्न इनवर्डलाच आपण काय म्हणतो, सेल्स रिटर्न पण म्हणू शकतो. सेल्स रिटर्न असंही म्हणू शकतो. सेल्स रिटर्न सेल्स मधनं मायनस करायचे, परचेस रिटर्न परचेस मधनं मायनस करायचे. परचेस रिटर्नला आपल्याला दुसरा शब्द आहे रिटर्न आउटवर्ड, आणि सेल्स रिटर्नला दुसरा शब्द आहे रिटर्न इनवर्ड. हे कधीच विसरायचं नाही, हे लक्षात घ्या. त्यामध्ये कन्फ्युजन भरपूर जणांचं होतं. रिटर्न आउटवर्ड कशातनं मायनस करायचं, आणि रिटर्न इनवर्ड कशातनं मायनस करायचं. रिटर्न आउटवर्ड परचेस मधनं मायनस करायचं, आणि रिटर्न इनवर्ड सेल्स मधनं मायनस करायचं. आता ह्याचा अर्थ सगळ्यांना समजला असेल. फायर म्हणजे काय, जळणे. जर आपला माल जळाला असेल तर, ठीक आहे, ह्याचा अर्थ माहिती असेल. थेफ्ट म्हणजे चोरी,
हे लिहून घ्या. थेफ्ट म्हणजे चोरी. जर आपला पूर्णपणे माल चोरीला गेला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटणे. डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटणे. आणि फ्री सॅम्पल म्हणजे काय? सॅम्पल साठी फुकट वाटणे. गुड्स आपला सॅम्पल साठी फुकट वाटणे. जर आपण सॅम्पल दाखवलं तर आपल्या बिझनेसची जाहिरात होणार आहे. यासाठी आपण फुकट एखादे सॅम्पल दाखवतो. जर आपले नवीन वॉशिंग सेंटर बनवायचं असेल तर आपण ते सॅम्पल दाखवतो. शुभम असं मध्ये आधी नाही करायचं. ठीक आहे. हे करायचं, सॅम्पल दाखवतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट मध्ये जर आपला माल गेला असेल, कोणताही ऍक्सिडेंट असेल, कोणतंही कारण असेल, तर त्यामध्ये आपला जर माल हे झाला, खराब झाला, तर तो तिथे येतो. तो पण आपल्याला ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा आहे. त्यानंतर गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर्स म्हणजे पार्टनरने पैसे काढले असतील गुड्स. बरोबर नाही? जर ते म्हणजे काय, ड्रॉइंग. आपण ह्याला काय म्हणू शकतो? ड्रॉइंग म्हणू शकतो. स्वतःसाठी वापरलेले पैसे. हे तुम्हाला मागच्या ह्याच्यात सांगितलंय. त्याला आपण ड्रॉइंग म्हणू शकतो. ड्रॉइंग्स असं म्हणू शकतो याला. बरोबर. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक असतो तो स्टार्टिंगला असतो. जर आपण बिझनेस केल्यानंतर जो उरलेला माल असतो तो आपला स्टॉक म्हणून असतो, तो म्हणजे क्लोजिंग स्टॉक. बरोबर. आता आपल्याला लास्ट बघायचं इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय? आपला ग्रॉस लॉस. आपलं जे इन्कम कमी झालं तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे की लॉस होणार आहे? लॉस होणार आहे इन्कम कमी झाल्यानंतर. आणि आपलं इन्कम वाढला असेल, ही साईड जास्त असेल, क्रेडिट साईड जास्त असेल, इन्क्रीज जास्त, तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे. त्यासाठी डेबिट साईडला जो बॅलन्स होतो तिथं ग्रॉस निव्वळ नफा, इथं निव्वळ तोटा. ठीक आहे. समजलं का सर्वांना? हो सर. समजलं. यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? सर मला ते पार्टनर्स हे गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर्स. विथड्रॉ म्हणजे काय? हे बघा, आपण जर एका बिझनेस मध्ये, आपले काय पेन्सिलिनचा बिझनेस आहे, बरोबर आहे. आता आपण दोघं तिघं जर पार्टनर असेल, XYZ असे 3 पार्टनर आहेत. आता एक्स ला काय झालंय की ती पेन्सिलचा यूज करायचा आहे. म्हणजे काय, एक्सचा मुलगा आहे ना, एखाद्या शाळेमध्ये शिकत असेल तर त्याला एखादी पेन्सिल हवी आहे, तर तो काय करणार आहे, बिझनेस मधनं ती पेन्सिल घेणार आहे आणि तो आपल्या मुलाला देणार आहे. बरोबर ना? त्याने काय केली, ती पेन्सिल घेतली म्हणजे विथड्रॉ केली ती पेन्सिल आणि आपल्या मुलाला दिली. मग ती स्वतःसाठी वापरली ना. बिझनेस आपण अकाउंटिंग कोणाचं करतो? बिझनेसचं करतो, बिझनेसमॅनचं करत नाही. मग आता हे काय झालं, पर्सनल यूज झालं. पर्सनल यूज म्हणजे काय? ह्या पार्टनर्सनी स्वतःसाठी माल घेतलेला माल म्हणजे काय असतो? गुड्स विथड्रॉ, जे स्वतःसाठी घेतलेला माल. मग हा म्हणजे काय, ड्रॉइंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. समजलं का? हा समजलं. ओके. मला असं वाटतं सर्व काही गोष्टी समजल्यात. आपण अभ्यास पण केला असेल सर्व सांगितलेला. हो. हा, मागचा तुम्ही अभ्यास वेळोवेळी करा म्हणजे तुम्हाला काही राहणार नाही. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता अजून यामध्ये. सर हा बोला ना. कोण बोलते? शिरीन बोलते का? आणि कृपया आपलं बोलणं झालं असेल ना तर आपलं आवाज म्यूट करा, कारण की आपल्याला बाहेरचा पण आवाज येतो. आपल्यामुळे आपल्या घरातले सगळं आपल्या जे दुसरे माणसं आहेत त्यांना ऐकायला जातं, असं होतं. त्यासाठी आपण आपलाच आवाज म्यूट करायचा, म्हणजे आपल्या घरात काय चाललंय दुसऱ्याला समजणार नाही. विवो 1820 कोण आहे? तर मी ननवरे प्रथमेश ननवरे. त्याचं नाव चेंज करा. विवो त्याचं नाव टाका तिथं, म्हणजे मला समजेल की काय कोण आहे. प्रथमेश ननवरे. ठीक आहे. आता आपल्याला बोला ना, तेजल बोला. तेजल गायकवाड. बाय गुड्स लॉस्ट बाय फायर आहे ना, ते रिपीट करा ना. गुड्स लॉस बाय फायर. कुठे गुड्स लॉस बाय? क्रेडिट साइडला आहे सर.
हा क्रेडिट बघा बघा, आपला जर माल जळाला असेल, गुड्स लॉस बाय फायर. लॉस म्हणजे काय, जर आपण पेन्सिलीचा फॅक्टरी ओपन केली, आपल्याकडे 100 पेन्सिली होत्या, बरोबर नाही, 100 पेन्सिली आपण फॅक्टरीमध्ये ठेवल्या, त्या जळाल्या, ते काय झाला, माझा लॉस झाला. कशामुळं, फायरमुळं, बरोबर. ऍज अ इन्शुरन्स काढला असेल आपण, तर आपल्याला यातनं काही पेन्सिली आपल्याला रिटर्न भेटणार आहे पैसे, बरोबर आहे. समजलं का? हो तर त्याचं खालचं गुड लॉस बाय थिफ्ट आहे ना, त्याचं काय आहे? चोरी सेम तसंच, चोरीला गेला असेल तर आपल्याला त्याचा तो देते. थेफ्ट म्हणजे चोरी का? चोरी. हो, ठीक आहे. अजून काय बघा, एकदाच नजर टाका. उद्या मला सगळ्यांनी सांगायचं हे फॉर्मॅट. मी आज विचारणार होतो, पण मी म्हटलं की तुम्हाला अर्थ माहित नसेल तर अर्थ सांगावे, अर्थ सांगितलेत. आणि उद्या न बघता मला हे सर्व सांगायचंय. त्यानंतर आपण उद्या लगेच स्टार्ट करणार आहे प्रॉफिट अँड लॉस कडे. प्रॉफिट अँड लॉस जायचंय. आणि शुभम, ह्या मध्ये आधी काही ड्रॉ करत बसायचं नाही. हे येलो कोणी ड्रॉ केले, शुभमनीच ना? सॉरी सर. हा ठीक आहे. आता उद्या आपण हा बोला. सर, ते डेबिट साईडला ते आहे ना खालचं, टू ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिट अँड डेबिट, ते रिपीट करा ना जरा. ग्रॉस प्रॉफिट ना? हा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, निव्वळ नफा. आता ही आपली कुठली साइड आहे, इन्कम. हे कुठली साइड आहे, इन्कम. आणि हे खर्च म्हणजे एक्सपेन्सेस साइड आहे, एक्सपेन्सेस, बरोबर. आता जर आपला खर्च वाढला, जर मी तर माझ्याकडे 10,000 रुपये असतील, त्यातले 10,000 पैकी माझा 20,000 रुपये खर्च झाला असेल, मी कर्ज अजून घेतलं, मी 20,000 रुपये खर्च, मी लावले की 10,000 रुपये, पण माझा खर्च वाढला 10,000 रुपयांनी, म्हणजे 10,000 रुपये काय झाला, मला लॉस झाला, बरोबर नाही? लॉस. मग मी इन्कम माझा कमी झाला म्हणजे इथलं बॅलन्स उरणार ना, इथलं माझी कमी अमाऊंट आली म्हणजे इथे भरून काढायला लागला. म्हणजे लॉस झाल्यानंतर कुठे येतं, निव्वळ तोटा क्रेडिट साईडला येतो. जर माझा इन्कम वाढला असेल, बरोबर, मी 10,000 रुपये लावलेत आणि मला भेटले 20-25,000 रुपये भेटले, म्हणजे 15,000 रुपये मला काय झाला, प्रॉफिट झाला. काय झाला, प्रॉफिट. म्हणलं ती माझं इन्कम साईड जास्त आहे. इन्कम साईडची माझी अमाऊंट किती आहे, 25,000 रुपये. आणि खर्चाची साईड किती आहे माझी, बरोबर, खर्चाची साईड माझी 10,000 रुपये. म्हणल्यावरती मला जो बॅलन्स कुठल्या साईडला भेटणार आहे, हा ह्या साईडला भेटणार आहे, कुठल्या, डेबिट साईडला. म्हणजे हा बॅलन्स जो उरतो त्याला, हा जो बॅलन्स उरतो त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रॉस प्रॉफिट, निव्वळ नफा. समजलं का? हो समजलं. ओके. अजून काय डाऊट? नाही. मी एवढा स्लो का चालतोय, कारण की तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. आपल्याला नंतर एकदम फास्ट चालायचंय, प्रॉब्लेम भरपूर फास्ट घ्यायचे, कारण आपल्याला वेळ कमी आहे. कदाचित पुढच्या महिन्यात आपल्याला एक्झाम घ्यावी लागेल, ह्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. जे अब्सेंट असतील त्यांना, तुमच्या मित्रांचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना सांगा, त्यांचाही विचार करा, त्यांना सांगा 2-3 वेळा. ज्यांना ऍब्सेंट प्रेझेंट राहते ते राहतील, पण जे ऍब्सेंट राहतील त्यांचा भरपूर मोठा लॉस होणार आहे, हे लक्षात घ्या. एक दिवसाचं लेक्चर बुडलं तरी